पुण्याची गणना कोण करीने पुण्याची गणना कोण करी कोण करी रे देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा असोणी संसारी जीवे वेग करो रे असोणी संसारी जीवे वेग करो रे वेदशास्त्र भारी वाया सदा वेदशास्त्र भारी वाया देवाची द्वारी उभा क्षणभरी ज्ञानदेवा म्हणे व्यासाची पुणे ज्ञानदेवा ज्ञानदेव ज्ञानदेवा ज्ञानदेव ज्ञानदेवा म्हणे व्यासाची पुणे ज्ञानदेवा 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 म्हणे व्यासाची पुणे द्वारकेचे राणे मांडवा घरी रे द्वारकेचे राणे मांडवा घरी पांडवा देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधियेला तिने मुक्तीचारी साधियेला देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी उभा क्षणभरी उभा क्षणभरी
सदाशिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो शिखर कैलाश के ऊपर बलवंतर वो की छाया में रमे रमे गिरिजा के संग में रमे गिरिजा के संग में रमण सदाशिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो दिगंबर हो तो ऐसा हो दिगंबर हो तो ऐसा हो श्री राम श्री राम राम हरि शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवतः पुनः पुनः सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकम् गौरीपतिं विदिततत्त्वमनन्तकीर्तिम् विगतमान्यचिन्त्यरूपम् बोधस्वरूपममलं शिवं नमामि। शंकर भगवान
समोदर भवार्णवात् कर्मग्राय गृहीतांगम् दासोऽहं तव शङ्करः शिव कैलासों के वासी धोली धारों के राजा शिव कैलासो के वासी डोलीदारों के राजा ताड़ी बजा शिव कैलासों के वासी डोलीधारों के राजा संकट हरना पतिया भांग धतूरा बेल की पतिया भांग धतूरा शिव जी के मन को लुभाए ओ भोले बाबा शिव जी के मन को लुभाए शिव कैलाश
कैलाशों के वासी भोले धारों के राजा शंकर हरना ओ भोले बाबा शंकर संकट हरना भोलानाथ तेरा तेरा चंबेरे चौगाना एक दानेरा तेरा चमेरा उजालाय जिता भार मोरा ओ भोले बाबा उजालाय देता रहोरा ओ भोले बाबा शिव कैलाशों के वासी भोले धारों के राजा शंकर संकट हरना ओ भोले बाबा शंकर संकट हरना ओ भोले बाबा शंकर संकट हरना 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 भोले शंकर भगवान जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्रनेत्र येन त्वया भारततैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरीशं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री
श्री संत गजानन महाराज, तसेच श्री संत वासुदेव महाराज, भास्कर महाराज, दत्तूजी महाराज, श्री संत तुकडोजी महाराज, श्री संत सखाराम बाबा, श्री संत सोटागीर महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही संपूर्ण विदर्भ भूमी आणि या भूमीमध्ये चालत असणारी भगवंताची पवित्र कथा, शिव महापुराण कथा, जिचं पान 88,000 शौनकादी ऋषी प्रयागराज तीर्थक्षेत्रावर करतात. थोडासा बेस कमी करा, छान लागली सिस्टम. 88,000 शौनकादी ऋषी प्रयागराज तीर्थक्षेत्रावर ही कथा श्रवण करतात आणि तीच कथा ऐकण्याची परम संधी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी महाराज बाबांच्या या दरबारामध्ये प्राप्त झालेली आहे. असंख्य जीवांचा उद्धार करणारी, असंख्य जीवाला शिवतत्वाची प्राप्ती करून देणारी, भगवान शिवाची प्राप्ती करून देणारी भगवंताची पवित्र कथा आहे शिव महापुराण कथा, जिचं पान 88,000 शौनकादी ऋषी अक्षयवट प्रयागराज तीर्थक्षेत्रावर अक्षयवटाच्या खाली त्या ठिकाणी सुतांच्या मुखातून ही कथा ऐकतात. संपूर्ण सृष्टीला पावन करणारी, शिवनामम यथा गंगा, संपूर्ण सृष्टीचं पापताप धुणारी, असंख्य जीवांकडून होणारे जे असंख्य पाप आहेत त्या पापाला धुण्याचं काम करणारी ही भगवंताची पवित्र शिवपुराण कथा आहे. चांडाळातला चांडाळ, खलातला खल, पाप्यातला पापी, दुष्टातला दुष्ट, व्यभिचारीतला व्यभिचारी मनुष्य सुद्धा ही कथा ऐकून त्या ठिकाणी महाराज कृतकृत्य होतो आणि शिव उपाधीला प्राप्त होतो. अनंत जन्माच्या पुण्याईनं आपल्याला ही कथा ऐकायला मिळते. एका जन्माच्या पुण्याईनं नाही तर अनंत जन्माच्या पुण्याईनं, सुकृत फळानं. तरे भवेत पुण्यम तथा शिवपुराणम लभेत. जन्मांतराच्या भवेत पुण्याईनं माणसाला या ठिकाणी शिवपुराण कथा ऐकायला मिळते आणि संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त असणारे भगवान शिव, संपूर्ण चराचराला कृत्य करणारे भगवान शिव, भगवान शिवाचं विलक्षण चरित्र आहे महाराज. भगवान शिवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा आमचा, संपूर्ण सृष्टीचा दृष्टिकोन. कधी कधी कोणी भगवान शिवाला स्मशानवासी, समशानवासी म्हणतात, कोणी मसनवट्या त्या ठिकाणी शब्दरचना करतो, कोणी म्हणतात विटाळातले विटाळ देवता म्हणजेच भगवान शिव आहेत. पण भगवान शिव जे जे त्या ठिकाणी भगवान शिवानं आचरण केलेलं आहे ते सर्वचं सर्व त्यागाचं प्रतीक आहे. त्यागाचं प्रतीक. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा मागे बसलेल्या मंडळीला? सन कूलर चालू आहेत, ती चिंताच नाही. मी तेच म्हणतो की या कूलर आहे, जो एक एक जण बसला, थोडा वेळ चालू थोडा वेळ कमी. आता ते तिकडे त्या आजीबाईला येते की नाही येत आवाज, देव जाणे. आता तो कूलर चालू आहे, तो तिकडे तुमच्याकडे करायला लावू का, बंद करायला लावू का तो? हां म्हणजे तुमचं सगळं झोप्यातच जाणार आहे हे पक्का आहे, मला माहित आहे ना. झोप्यात नाही जाणार तर कूलरच्या आवाजात जाईल, पण कथा नाही ऐकण्याला मिळणार तुम्हाला, हे पक्का आहे. शांत वातावरण करसाल तर मग कथा ऐकायला मिळेल. करा बा बंद, मग त्याला त्रास होऊन राहिला, करा बंद करू. तुम्ही म्हणसान दादा महाराज दररोज एक एक दिवस असाच काढणं लावला तुम्ही ना, आम्ही उद्यापासून कथेलाच येणार नाही. पण थोडीशी तकलीफ सहन करा, भगवान शिवासाठी करा. तो कूलर तुमच्याकडे करायला लावतो, थोडा वेळ थांबा. घोंगाटा झालाय, तुम्हालाच तुमचं ऐकायला येत नाही, बरोबर आहे का नाही? काय फायदा, आपलंच आपल्याला ऐकायला आलं नाही तर मग काही मजा नाही, त्यात काही आनंद नाही, आपलंच आपल्याला नाही कळालं. अति सुंदर आणि पवित्र कथा आहे महाराज ही. भगवान शिवाचं चरित्र विलक्षण चरित्र आहे. जसं ज्या गोष्टीचा जगत त्याग करतो त्याचा स्वीकार भगवान शंकर करतात. भगवान शंकर त्यागाचं प्रतीक कसं आहे 2 मिनिटात सांगतोय तुम्हाला.
मला सांगा, धतुऱ्याचं फुल कोणाला आवडते? नाही, महादेव सोडून तुम्हाला सांगा. महादेवाला तर आवडतेच. धतुऱ्याचं फुल कोणाला आवडते? महादेवाला आवडते. मग जीवाला, लोकांना आवडत नाही. नाही, आपल्याला तर हातात पन्नी घालून जावं असं वाटते, कारण त्याचा वास उगरट येतो ना. ते पांढरे फुलं असतात, त्याचा वास उगरट येतो. म्हणजे धतुऱ्याचं फुल कोणाला आवडत, पण त्याचा स्वीकार कोण करतात? भगवान शंकर. चला, स्मशानभूमीत कोणाला राहायला आवडते? तुम्हाला नाही आवडत काय? नाही नाही, आम्हाला नाही जमत, ते नका सांगू महाराज. चला, तिसरं, विष प्यायला कोणाला आवडते? तुम्हाला नाही आवडत काय? ते हलाहल नावाचं विष. चला, मुर्द्यावरची राख, त्याला आपण चिता म्हणतो. चिता लावायला कोणाला आवडते? आपल्याला आवडते का? नाही आवडत. मुंडमाला धारण करायला कोणाला आवडते? शिवाला. गळ्यात सर्प धारण करायला कोणाला आवडते? भगवान शिवाला. आपल्याला वाटते काय असायला पाहिजे? आता भगवान शंकरांनी ज्या ह्या गोष्टी स्वीकार केलेल्या आहेत, हे त्यागाचं प्रतीक आहे. जसं पंचविषय महत्वाचे सांगितलेले आहे शास्त्रामध्ये: रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श. रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श. गंध, लोकायला वेगवेगळं गुलाबाचं फुल आवडते, हे फुल आवडते, ते फुल आवडते, सुगंधित फुलं आवडतात, सुगंधित सेंट आवडतात, सुगंधित द्रव्य आवडतात ना आपल्याला. पण भगवान शंकरांनी अशा फुलाचा स्वीकार केला की त्याला गंधच नाही. कारण गंध जर वेगवेगळे द्रव्य, वेगवेगळे सुगंधित प्रोडक्ट्स, वेगवेगळे सुगंधित फुलं आपल्याला आवडलेत, तर आपलं मन विचलित होते गंधाने. माणसाचा तमोगुण वाढतो, रजगुण वाढतो, रजगुण जास्त वाढतो. म्हणून भगवान शंकराने ज्या फुलाचा स्वीकार केला, गंधाचा त्यागच आहे, असं फुल म्हणजे धतुऱ्याचं फुल. दुसरं, स्पर्श. लोकाईला पुरुषाचा स्पर्श आवडतो, स्त्रीचा स्पर्श आवडतो, मुलाचा स्पर्श आवडतो, लहान मुलाचा स्पर्श आवडतो. पण कोणाला सर्पाचा स्पर्श आवडतो? असं वाटते का रात्री गोंधळीत सर्प झोपलेला असा जवळ? आपल्याजवळ सर्प असावा असं कोणाला वाटतं? सर्पाचा स्पर्श अतिमऊ आहे, पण कोणाला आवडतो? कोणालाच आवडत नाही. स्पर्श, विषयातून उत्पन्न होणारा स्पर्श, त्याचा त्याग ज्यांच्याकडे आहे ते भगवान शिव. म्हणून गळ्यात जो सर्प धारण केला, वासुकी नावाचा, त्यागाचं प्रतीक आहे. तिसरं, कोणाला महाराज गंध, रूपाचा विषय करतोय. आता प्रत्येकाला वाटते की मी सगळे चांगला दिसलो पाहिजेत, म्हणून वेगवेगळं फॅरम लवली लाव, हे लवली लाव, ते लाव, सनप्रूफ काय म्हणतात त्याला, ते कोणती आहे आता, ते कोणती क्रीम आहे ते? हां, बोला ना बापा, पटपट तर बोला. सन मला समजत बी नाही ते काय आहे. सनन्स क्रीम आहे का सन क्रीम आहे? वेगवेगळ्या क्रीम लावायला, म्हणजे आपण चांगलं दिसलो पाहिजे रूपाचं. पण भगवान शंकराला माहीत आहे, भगवान शंकरासारखा त्रिभुवनात कोणी सुंदर दिसायला नाही. माझ्या दिसण्याचा अहंकार होऊ नये म्हणून अंगावर चिताभस्म धारण करतात की माझ्याच रूपाचा अहंकार मला होऊ नये. त्यागाचं प्रतीक आहे. आपल्याला आपल्या थोडंसं गोरं दिसण्याचा अनुभव होतो, म्हणजे अहंकार होतो. माणसाला कसा अहंकार निर्माण होईल हे सांगता येत नाही. आणि जिथं अहंकार आहे तिथं देवापासून आपण कोटी कोटी वर्ष दूर आहोत. असं म्हणावं, कोटी कोटी जन्म देवापासून दूर आहोत आपण. अहंकार, आणि अहंकार ज्याचा जात असतो ना महाराज, त्याला देव प्राप्त व्हायला वेळ लागत नसते. तुका म्हणे ज्याचा अहंकार गेला, ज्याचा अहंकार गेला, ज्याचा अहंकार गेला, ज्याचा अहंकार गेला. तुका म्हणे देवा झाला, तुका
म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार जातो त्याला देव उपाधी प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. आणि तुमचा आमचा सर्वात मोठा शत्रू जर कोणता असेल तर तो अहंकार रूपी शत्रू आहे. कोणाला रूपाचा अहंकार असेल, कोणाला संपत्तीचा अहंकार असेल. अहंकाराची एक पैलू नाही, असंख्य पैलू आहेत. कोणाला कशाचा अहंकार होईल हेही सांगता येत नाही. एका जणाला तर सासूचाच अहंकार होता. आता कोणाला बायकोचा अहंकार असते, माझ्या बायकोसारखी बायकोच नाही, म्हणजे त्याचंच तो घेऊन शातडी काढून चालते, मलाच काय बायको भेटली. बाबा काय अहंकार करावा राजा. भागवतशास्त्रामध्ये परीक्षित राजाचा शेवट सांगितला. परीक्षित राजाला विमान नेण्यासाठी आलं. अंत समयामध्ये आलं ना, आणि परीक्षित राजा कशात बसून गेले? विमानात बसून गेले. पण त्या विमान शब्दाचा अर्थ अजूनही लोकांना कळाला नाही. विमान म्हणजे काय? विमान येणं म्हणजे काय? विमान येणं म्हणजे, विमान शब्दाचा अर्थ होतो विगतसह अभिमानः विमानः. ज्याचा अभिमान गेला, नाम अहंकार गेला, त्याला विमान परत प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. म्हणून त्यागाचं प्रतीक असणारे भगवान शंकर अहंकार होऊ नये माझ्या रूपाचा मला, म्हणून चिताभस्म धारण करतात. रस, जगातली सगळ्यात असणारी गोष्टी म्हणजेच हलाहल नावाचं विष, ते पाषाण करणारं कोणी नाही, ते भगवान शंकर पाषाण करतात. त्यागाचं प्रतीक आहे. आणि स्मशानभूमीत राहतात. स्मशानभूमीसारखी पवित्र जागा या त्रिभुवनात कोणतीच नाही. काय बोलता महाराज? हो, स्मशानभूमीसारखी पवित्र जागा नाही. लोकांनी काम व्यक्त करण्यासाठी मंदिरं सोडली नाहीत, पण स्मशानभूमी अशी जागा आहे, तिथं महावेश्या जरी असली तरी तिथं काम निवृत्तच होते. षडविकार माणसाचे निवृत्तच होतात तिथं. तिथं माणसाला फक्त मरण काळ आठवते आणि माणसाचं मरण आठवते. मनुष्य स्मशानभूमीत गेल्यानंतर माणसं चर्चा करत नाहीत महाराज, अवांतर. कारण माणसाला मरण डोळ्यासमोर दिसते आपलं. एखादा माणूस जळत असताना त्याला तो काळ आठवते की आपण सुद्धा चितेवर असणार आहोत. जा स्मशानभूमीत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला विचारा एकदा. त्याच्याजवळ तुम्ही म्हणा का रे आता थोडीशी पैशाची चर्चा करू नये, तो म्हणे शानपणा करू नको, स्मशानभूमीत आहे ना, बस झालं ते घरी करून तिकडे बाबा ठीक आले. बरं डोळ्यासमोर दिसते सगळं. आमचे गुरुजी सांगायचे, महाराज जर तुम्हाला वैराग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर काशीमध्ये जा. कुठं जा चंद्रकांत महाराज? काशी. आणि काशीमध्ये गेल्यानंतर महाराज संध्याकाळच्या वेळेस बरोबरच 5-5:30 वाजता भोलेनाथाचं दर्शन घ्या काशीमध्ये. काशीत माणसाला मरण आलं की काशीस मरणान्मुक्ती, ही माणसाला मुक्ती प्राप्त होते काशीमध्ये मरणाऱ्या माणसाला. पण ते बी कोण्या काशीत? उत्तर काशी, पूर्व काशी आणि व्यास काशी, 3 काशी आहेत तिथं. उत्तर काशी, व्यास काशी गंगेच्या तिकडल्या तीरावर आहे. तिथं मेला माणूस तर तिथं मोक्ष नाही. पूर्व काशीमध्ये सुद्धा मोक्ष नाही. उत्तर काशी म्हणजे भगवान शिव, ज्या ठिकाणी भगवान शिवाचं मुख्य मंदिर आहे, तिथून औरत चौरस 20 गरजापर्यंत ज्याला मरण आलं त्यालाच मरणात मुक्ती, ही त्याला मुक्ती प्राप्त होते. आता काशीत कोणीही जात नाही, कोणालाही काशीत मरण येत नाही. आमच्या गावचं एक म्हातारं मरण काळामध्ये त्याच्या पोरानं नेलं महाराज, त्याने मरेसाठी. त्याच्या बापाची इच्छा होती की मला काशीत घेऊन जाजो, माझे पाप खूप आहेत म्हणे. आता तो नोकरीवर होता महाराज, बापाची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं त्यानं. बापाची इच्छा पूर्ण करायचं म्हणून बापाला त्यानं मरण काळामध्ये माय घेतली तो, आणि स्वतः 3 जण रेल्वेने काशीमध्ये गेलेत. रूम केली भाड्याने. आता तब्येत त्याची खूपच खराब होती, जाणार असं वाटलं 2-3 दिवसामध्ये. पाहता पाहता 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, 9 दिवस झाले, 10 दिवस झाले, बापाची तब्येत सुधारली. आता त्याला वाटलं असं एकाचं आपली नोकरी पडून राहील. तो आईले म्हणे तू आई इथंच थांब. थोडा परिचय झाला तिथं, पैसे देऊन टाकले की माझ्या वडिलांची तब्येत घ्या, 1.5 महिना तरी थांबू द्या यांना, इथं राहू द्या वास्तव्य करायला काशीमध्ये. तो निघून आला महाराज. मग ते 2 जण राहायला लागले, पती पत्नी म्हातारी.
म्हातारी करे तिचं, संध्याकाळी हा फोन लावे तिच्याजवळ होतं डबडं ते 1208चं. 17, 20, 22 दिवसाचा कालावधी निघून गेला. ती म्हातारी पोराले फोन केला एक दिवस, म्हणे तो बाप काही मरत नाही भाऊ, आमची इच्छा आहे घरी यायची. तो पोरगा फ्लाईट केली, तिथं आला, तिथून ट्रेनमध्ये बसवलं, या मायबापाला घरी घेऊन आला. घरी आलं आणि रात्री म्हातारा झोपलं आणि सकाळी गेलं. काशीत कोणालाही मरण येते का महाराज? परम भाग्यवान लागतो माणूस तिथं मरण्यासाठी. काशीसारखं स्थान नाही. काशी वैराग्याचं प्रतीक आहे महाराज. जा एकदा संध्याकाळी 6 वाजता भोलेनाथाचं दर्शन घ्या. संध्याकाळी 5, 5:30च्या दरम्यान दर्शन घेतल्यानंतर 6 वाजता नावेमध्ये बसा आणि गंगा आरती दर्शन घ्या. गंगा आरतीचं दर्शन घेऊन घ्यायचं. रात्रीला ती भव्य दिव्य गंगा आरती पाहायची. तुमचं मन अंतःकरण पवित्र होऊन जाते त्या गंगा आरतीनं नावेतून बसून. 7 वाजता गंगा आरती संपते. 7 वाजता नावेवाल्याला म्हणा मणिकर्णिका घाटावर नाव घे. कुठं घे नाव? मणिकर्णिका घाटावर. आणि मणिकर्णिका घाटावर गेल्यानंतर पाण्यामध्येच नावेत बसायचं आणि मणिकर्णिका घाटाला पाहायचं. मणिकर्णिका घाटावर दिवसाला 1000च्या आसपास प्रेत जळतात. धगधगती अग्नी पाहायची. ती धगधगती अग्नी. जे प्रेत जळतात ना महाराज, ते प्रेत डोळ्यानं पाहायचे. धग 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 अग्नीमध्ये हजारो प्रेत जळतात. काही लोक आपल्या बापाचं शरीर आणून सोडतात, काशीमध्ये पैसे देऊन टाकतात, तुम्हीच करा. आणि ते शरीर चितेवर झोपवले जाते. जेवढं जळालं तेवढं जळालं आणि बाकी अर्धवट शरीर गंगेत सोडल्या जाते. तेव्हा कळते माणसाला जीवनाचं अंतिम सत्य. ज्यांच्यासाठी या शरीराची राख रांगोळी केली, ज्या प्रपंचासाठी व्यवहाराचं सगळं त्या ठिकाणी रात्र आणि दिवस कष्ट करू करू मर मर करू करू सगळं धन ज्यांच्यासाठी जोडलं, अरे अंतःसमयामध्ये अग्नी लावायला सुद्धा पुत्र नसतात. आणि ते दृश्य डोळ्यानं पाहू माणसानं महाराज, असे प्रेत आणून टाकलेले असतात. शरीराची किंमत सांगतोय मी तुम्हाला. हे जे दिसते आळा मासाचं काय किंमत आहे याची. तसंच पेटवतात, तसंच अग्नी धक धक धक. माणसाला वैराग्य निर्माण होते. माणसाला कळते की आपली सुद्धा हीच गत असणार आहे. आपण सुद्धा 4 जणांच्या खांद्यावर या स्मशानभूमीत असणार आहोत आणि जळणार आहोत. हे अंतिम सत्य ज्याला कळालं त्याला काशी घडली महाराज. कशासाठी जावं काशीमध्ये माहित आहे तुम्हाला? काशीमध्ये जावं माणसानं, अनंत पाप आहेत आपले. ते पाप गंगेमध्ये स्नान करून धुवायचे आणि भोलेनाथाला अंतिम शरण जायचं. आणि पश्चातापेन शुद्धंती. जे आजपर्यंत माझ्याकडून झालं ना देवा, जे आजपर्यंत कर्म पाप माझ्याकडून घडले असतील, तूच सांभाळणार आहेस भोलेनाथा. तूच सगळा आमचा करणार आहेस. तू सोडून कोण आहे आमचा? अरे जन्माला तूच घातला आम्हाला. ही सृष्टी रचली त्यावेळेस तूच आम्हाला निर्माण केलंस ना. मग असंख्य कर्म आमच्या पाठीशी लावून दिले. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. लाविला अहंकार सबडत अहंकार त्या पाठी. देवा भोलेनाथा सगळं करणारा तूच आहेस ना. मग सांभाळ ना आता. आणि पश्चाताप घडावा माणसाला आणि तिथून लागावं माणसानं मग भगवत चिंतनाला. अशी भूमिका प्रबळ झाली पाहिजेत माणसाची परमार्थामध्ये. खूप झालं, जन्म निघून चाललेत महाराज. लोक भोगाला सर्वस्व मानून बसलेत. अरे बाबा, कुत्र्याच्या यवनीत सुद्धा भोग भोगता येतात. पशीच्या यवनीत सुद्धा भोग भोगता येतात. एक जण म्हणे महाराज आम्ही घर बांधलं, लेकरं बाकरं केलेत. अरे ती चिटी
जी चिडी असते महाराज, चिटिया चिडी, ती सुद्धा घर बांधते, घरटं बांधते आणि तिला सुद्धा लेकरं होतात. पण पशुला पाप पुण्य नाही. जीवाला हा बुद्धी नावाचा विषय भगवंतानं प्रदान केला, मुख नावाचा विषय देवानं प्रदान केला. 88 लक्ष 84 लक्ष योनी फेऱ्यामध्ये, या 84च्या फेऱ्यामध्ये एकमेव योनी अशी आहे मनुष्य योनी महाराज भोगत असताना. याच्यामध्ये भजन कीर्तन करता येते, संकीर्तन करता येते. भोग तर पशु योनीत पण भोगता येतात. पशुचं आचरण आपण नसावं. आपल्याला मनुष्य रूपानं देवानं जन्माला घातलेला आहे. आणि पशुनं पाप पुण्य केले तर त्याला लागत नाहीत, जीवाला लागतात. तुकोबार आहे म्हणतात, पशु काहे पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काय पाप पुण्य जाणतात का पशु महाराज? आपला जन्म मिळालेला आहे आपल्याला भजन करण्यासाठी, भगवान शिवाचं नाम जप करण्यासाठी. या सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही आहोत तरी काय महाराज? तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. जब तलक ये सांसें हैं, तब तलक ये रिश्ते हैं. तलक ये सांसें हैं, तब तलक ये रिश्ते हैं. जब तलक ये सांसें हैं, तब तलक ये रिश्ते हैं. सांस गट टूटी तो रिश्ता टूट जाएगा, रिश्ता टूट जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव नाम गाया तो प्रभु की शरण पाएगा. नाम गाया तो प्रभु की शरण पाएगा. शिव नाम गाया तो प्रभु की शरण पाएगा. शिव नाम गाया तो प्रभु की शरण पाएगा. आखिरी समय में केवल यही साथ जाएगा. आखिरी के मर्द में यही साथ जाएगा. आखिरी समय में केवल यही साथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, खाली हाथ आएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. ओम नमः शिवाय,
कमाया है वो दूसरा ही खाएगा. कोण्या गोष्टीचा मनुष्यानं अहंकार करावा मायबाप. फार सुंदर आणि पवित्र कथा आहे ही. नारद महर्षींनी एक वेळेस प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता. कोण आहेत नारद महर्षी? नारदांचं चरित्र शिवपुराणामध्ये फार सुंदर वर्णन करून सांगितलं. म्हणतात एक वेळेस नारद महर्षींनी भगवान शिवाने ज्या ठिकाणी कामाला भस्म केलं होतं त्या ठिकाणावर परत काम कधी गेला नाही. आणि त्या ठिकाणावर नारद महर्षींनी तपसाधना केली. आणि तपसाधना करत असताना नारद महर्षींनी कामावर विजय प्राप्त केला. फार सुंदर कथा आहे ती शिवपुराणामध्ये. हा संवाद संपूर्ण सूत महाराज शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगतायत. भगवान शिवाने ज्या ठिकाणी कामाला भस्म केलं होतं त्या ठिकाणी काम कधी जात नाही. त्या स्थानावर नारद महर्षींनी तपसाधना केली होती. नारदांनी कामावर विजय प्राप्त केला होता. आणि ती कामावर विजय प्राप्त झाल्यानंतर नारद महर्षींना अहंकार झाला त्या गोष्टीचा की मी कामावर विजय प्राप्त केला. आणि नारद महर्षी भ्रमण करायला लागले. सर्वात प्रथम इंद्रदेवानं स्वागत केलं. रंभा उर्वशी आल्यात. इंद्रदेवासमवेत सुंदर त्या ठिकाणी पुष्पांचा वर्षाव केला. नारदांचं स्वागत केलं. तुम्ही कामावर विजय प्राप्त. आणि नारदांना त्या गोष्टीचा झाला अहंकार. म्हणतात माणसानं स्वतःची स्तुती स्वतःच्या गाण्यानं कधी ऐकू नये. ज्ञानोबराय फार सुंदर बोलतात. स्वस्तुती कानी न ऐकावी पूज्यता डोळा न देखावी यायसे नोभावे लोका. स्वतःचं पूजन स्वतःच्या हातानं स्वतःच्या डोळ्यानं पाहू नये. स्वतःचं पूजन स्वतःच्या हातानं करून घेऊ नये. स्वतःचं पूजन स्वतःच्या डोळ्यानं पाहू नये. स्वकीर्ती कानानं ऐकू. कोणी म्हणत असेल तुम्ही किती सुंदर आहात, कोणी म्हणत असेल तुम्ही किती छान आहात, कोणी म्हणत असेल तुमच्याकडे किती ऐश्वर्य आहे, म्हणा बाबा आमचं नाही, हे सगळं देवाचं आहे. याला म्हणतात नम्रपणा. माणसानं कधी सगळं बोलावं तर हे आमचं नाही, हे आमच्या भोलेनाथाचं आहे, हे आमच्या देवाचं आहे, आमचं नाही. एखाद्यानं म्हणत असलं महाराज तुम्ही खूप छान कथा करता, बाबा आपलं काय महाराज सगळं गुरुजनचं आहे. हा नम्रपणा धारण केला तर माणसाला गर्व होत नाही. आणि अशीच वृत्ती असावी माणसाची प्रत्येक काळामध्ये. कोणाला म्हटलं किती घर सुंदर बांधलं हो, काही काही लोकांना शातोडे बघून सांगायचं 2.5 कोटी घातलेत. अरे बापरे राजा, अरे अरे अहंकार नको बोलू ना बाबा. कशाचा अहंकार करता काय? आपण किस गली में खसखसाल तरी राजा. या सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही आहोत तरी काय महाराज, किस गली में खसखस असं म्हटलं तरी काही हरकत नाही. 2 मिनिटात सांगू तुम्ही आता काय आहे या सृष्टीमध्ये. भगवान शिवाच्या या सृष्टीमध्ये तुमची आमची लायकी सांगतो काय आहे. 2 मिनिटात ऐका, फक्त 2 मिनिटात. तुमचा अहंकार 2 मिनिटात तोडतो इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचा. भगवान शिवानं अनंत ब्रह्मांड निर्माण केले आणि अनंत ब्रह्मांडाचे अनंत ब्रह्मदेव बनवले. अनंत ब्रह्मांड बनवलेत आणि अनंत ब्रह्मांडाचे अनंत ब्रह्मदेव बनवले. आपण ज्या ब्रह्मांडात राहतो त्या ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव 5 मुखाचा होता. त्याचं एक शिर भगवान शंकरानं उडवलेला आहे. ती कथाही आपण पाहू. आपण ज्या ब्रह्मांडात राहतो त्या ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव 5 मुखाचा आहे, 5 शिराचा. आणि भगवान शिवाने महाराज अनंत ब्रह्मांड बनवले. आपण ज्या ब्रह्मांडात राहतो त्या ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव 5 मुखाचा आहे, त्याचं एक शिर बनवलेलं आहे. आणि या ब्रह्मदेवानं या ब्रह्मांडामध्ये 9 ग्रह तयार केलेत. किती केलेत? आपण जे राहतो त्या ब्रह्मांडामध्ये किती ग्रह केलेत? 9 ग्रह. त्यातला पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे. सूर्य चंद्र हे जे ग्रह आहेत ना, याच्यामध्ये एक पृथ्वी नावाचा ग्रह आहे. तो कसा दिसतो? चेंडूसारखा. सूर्यसुद्धा कसा दिसतो? चेंडूसारखा. पृथ्वीसुद्धा कशी दिसते? चेंडूसारखी, एवढीशी. आपण ज्या ब्रह्मांडात राहतो त्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी एवढीशी आहे. आणि त्या पृथ्वीवर 75% जल आहे. काय आहे? पाणी. आणि 18% जमीन आहे. 75% जल आणि 18% जमीन. आणि 60% जमिनीवर लोक राहतात, म्हणजे तुम्ही आम्ही. त्या 60% जमिनीवर 442 देश आहेत. किती बोला?
442 देश आहेत आणि त्या 442 देशापैकी एक भारत देश आहे आपला. केवढा मोठा आहे? कन्याकुमारी ते काश्मीर. लहान आहे का? ज्याला 7 राज्याच्या सीमा लागून आहे असा आपला भारत देश काही लहान थोडी नाही महाराज. 29, 30, 31 राज्यांचा भारत देश आहे आणि त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र लहान आहे का? बोला पटपट. गोवापासून जर विचार केला इकडे 5-7 राज्याच्या सीमा लागून आहे. एवढा मोठा महाराष्ट्र विशाल आणि त्याच्यामध्ये तुमचा अमरावती जिल्हा लहान आहे का? बोला पटकन. आणि त्या अमरावती जिल्ह्यामध्ये तुमचं तिवसा गाव लहान आहे का? आणि त्या तिवसा गावामध्ये तुमचे 30x30, कोणाचं 20x30, कोणाचं 50x50, कोणाचं 60x60, कोणाचं 70x80, कोणाचं 80x90. तुमचे घर लहान आहेत का? आणि त्या घरामध्ये 2.5 हाताचा, कोणी 1.5 हाताचा, कोणी 2 हाताचा, कोणी 3.5 हाताचा तुमचे देह लहान आहेत काय? कोणी एका हिताचा मायच्या पोटात असेल तर लहान आहे का? आणि त्याच्यामध्ये एका माशीचं पंख, माशी करते ना माशी मक्खी, तिचं पंख काढावं त्यात 108 भाग करावे. किती? बोला पटपट. किती? 108 भाग करावे त्या माशीच्या पंखामध्ये आणि त्यात शेवटचा जो भाग उरील त्यात परत 108 भाग करावे. आणि जो शेवटचा भाग उरील तो आहे तुम्ही आणि मी. किस गली में खसखस. किती उठतो मातो, बाप रे बाप. आणि भाऊ ऐक ना राजा, काहीच नाही. अरे समुद्रातला 1 गिलास पाणी काढल्यानं समुद्राला जसा फरक पडत नाही तसं तुम्ही आम्ही आहोत महाराज या सृष्टीमध्ये. आपण गेल्यानं नसल्यानं काही फरक पडत नाही. काय फरक पडते महाराज? काहीच फरक पडत नाही. माणसानं जीवनामध्ये एक गोष्ट शिकून जावी महाराज. तुम्ही असण्याचा आणि तुम्ही नसण्याचा जगाला काय तुमच्या घरातल्या लोकांनाही फरक पडत नाही. आम्ही आमच्या जीवनातला घेतलेला सर्वात मोठा अनुभव सांगतोय तुम्हाला. आम्ही वयाची फक्त 23 वर्षाचे होतो तेव्हा आमचा विवाह झाला होता. 6 महिने झाले त्यांच्या लग्नाला. 6 महिन्यामध्ये माझ्या मनात असा विचार आला की थोडंसं परीक्षा घेऊन पाहू प्रपंचामध्ये. आपण प्रपंचातली परीक्षा घेऊन पाहू. मी 20 दिवसासाठी घर सोडलं. पण माझा प्राणसखा मित्र आहे माझ्या गावात येत. त्याला सांगितलं होतं की मी कुठं जातो फक्त माझ्या घरी सांगू नको. फक्त माझ्या घरात काय काय घडते ते मला सांग. 20 दिवसासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला. मस्त वृंदावनात चालला गेलो. फोन बंद करून टाकला 20 दिवसासाठी. पहिल्या दिवशी घरी आलो नाही, दुसऱ्या दिवशी घरी आलो नाही तर चिंता पडली की बा महाराजांचा फोन लागत नाही, गेले असतील कुठं कार्यक्रमाला. तिसऱ्या दिवशी घरी आलो नाही, फोन लागत नाही, चिंता पडली सगळ्यांना. इकडे तिकडे फोन लावणं, सगळ्या सोयऱ्यांमध्ये दायऱ्यांमध्ये महाराज लोकांमध्ये फोन लावणं चालू झाले. तिसऱ्या दिवशी संध्याकाळीच रात्रीला आमच्या वडिलांनी पोलीस कंप्लेंट केली की माझा मुलगा मिसिंग आहे. चौथा दिवस निघाला. कामं काहीच थांबले नाही. शेतातले कामं चालले, अडत चालली, दुकानं चालले, सगळं सुरळीत चाललं, थांबलं काहीच नाही. 5वा दिवस निघाला. सगळं घरातले कामं सुरळीत व्यवस्थित पार पडून राहिले. सगळं पण चिंता सगळ्यांना पडली. हो आता आमच्या घरचीचंही त्या ठिकाणी इकडे तिकडे फोन लावू दे, रडणं पडणं सरस घराचं चालूच राहिलं. 7व्या दिवशी महाराज आमच्या घरचीचा भाऊ आला. बसवलं गाडीवर तिला. कळालं या महाराजचं काय कराय. धोत्रम ना पात्रम ना तांब्यानं वाटी, उभा राहिला से चंद्रभागे वाळवंटी. लो काय भरोसा येत. 6 महिने झाले फक्त लग्नाला. किती बाई भावाकडे. आमची आई रडे महाराज. आता माय आहे तिचं मातृत्व भाव आहे. माय असते महाराज. जगातले सगळे नाते स्वार्थी आहेत पण माय असं नातं आहे महाराज. हा ज्याला माय आहे तो जगातला सर्वात भाग्यवान आहे. आहा जगातले सगळे नाते स्वार्थी आहेत. अरे घरी कमावून आल्यानंतर बायको म्हणेल मला साडी घ्यायची, उद्या मला पैसे दे जा. मुलगा म्हणेल बाबा फी भरायची आहे, पोरगी म्हणेल बाबा हा ड्रेस घ्यायचा आहे. पण घरी आल्यानंतर माय हे विचारणार नाही बाबू मला साडी पाहिजेत, पैसे पाहिजेत. माय एवढंच विचारते बाबू जेवण केलंस की माय आहे महाराज. आई माझी मायेचा सागारा दिला तिने जीव
जीवनाधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार मायेचा सागर जीवनाधार मायेचा सागर तडपत्या उन्हात रखरखत्या रानात हो तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात हो हो आहा आहा आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार बोला ना तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है माँ ओ माँ प्यारी माँ तू कितनी अच्छी है तू कितनी प्यारी प्यारी है प्यारी माय असते महाराज आईचं हृदय असते 13-14 दिवसापर्यंत आमच्या आईच्या मुखात अन्नाचा कण नव्हता आणि मी फोन केला तेवढा तो म्हणायला लागला माझा मित्र म्हणे महाराज मी सांगलं तर नाही पण तुमच्या घरचं सगळं सुरळीत चाललं पण तुमच्या आईची तब्येत खूप खराब झाली आम्ही 19व्या दिवशी घरी आलो आमच्या आईच्या समोर गेलो आमच्या आईनं आम्हाला गळ्याशी लावलं तिचं हृदय भरून आलं महाराज पण आमच्या जीवनातला घेतलेला आम्ही सर्वात मोठा अनुभव आपण असण्याचा आणि आपण नसण्याचा या जगाला काही फरक पडत नाही म्हणून या भ्रमात जगू नका की आम्ही गेल्यानंतर यांचं कसं होईल आपण गेल्यानंतर त्यांचं सगळं चांगलं होणार आहे एक म्हणे मी गेल्यानंतर आमचे आजोबा म्हणत मी गेलो तर तुमचे कुत्रे हाल खाणार नाहीत आमचं म्हातारा गेलं आणि सगळंच चांगलं झालं ही रियालिटी आहे महाराज जीवनाची काही नाही नारद महर्षींना आपल्या बोलण्याचा आपण तप साधना केली कामावर विजय प्राप्त केला याचा अहंकार झाला
गर्व झाला. ऐकू नये स्वतःची स्तुती कानानं, पूज्यता डोळ्यानं स्वतःचं पूजन करून घेऊ नये आणि स्वकीर्तीही कानानं ऐकू नये, ज्ञानोबराय म्हणतात. पण नारदांनी महाराज अहंकाराच्या भरामध्ये भगवान शिवाकडे गेलेत आणि भगवान शिवाला म्हणायला लागलेत, मी कामावर विजय प्राप्त केला. आणि अहंकाराचं बोलणं होतं, प्रणाम नाही, भजन नाही. माणसाच्या जीवनातून भजन निघून गेलं की माणसाला अहंकार लवकर होतो. म्हणून माणसाच्या जीवनात सत्संग आणि भजन पाहिजेत, लक्षात ठेवा. नारदांच्या मुखात निरंतर भजन, नारायण नारायण, पण तेव्हा अहंकार झाला, भजन नाही, विको काढा थोडंसं. नारदांना त्या गोष्टीचा फार मोठा अहंकार झाला महाराज. भगवान शिव म्हणतात माझ्या पुढे पडलेत, पण तुमच्या आराध्याच्या पुढे असं बोलू नका, सांगू नका त्यांना. त्यावेळेस नारदांच्या मनात आणखी असं भ्रम निर्माण झाला की माझी प्रगती भगवान शिवालाही सहन झाली नाही. अरे बाबा, भगवान शिवानं काम भस्म केला, तू फक्त कामावर विजय प्राप्त केला. मला सांगा, झाड मुळासकट काढायला पुरतं का झाडाच्या फांद्या तोडायला पुरतात? झाडाच्या फांद्या तोडायला पुरतात. काट्याच्या झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर त्याला परत काटे येतील नाही का? आणि झाड जर मुकळासकटच उठून फेकलं तर? भगवान शिवानं काम भस्मच केला, विजय नाही प्राप्त केला. फक्त विजय प्राप्त केला तर शत्रू परत चालून येऊ शकतो, पण शत्रूच नष्ट केला तर मग काय राहिलं? नारदांना नुसतं फक्त विजय प्राप्त केला तर त्याचा अहंकार, आणि तिथून गेले ब्रह्मदेवाकडे, आपल्या बापाला प्रणाम केला, मी कामावर विजय प्राप्त केला. हे अहंकाराचं बोलणं. ब्रह्मदेव म्हणतात माझ्या पुढे बोललेत, हे भगवान विष्णूच्या पुढे बोलू नका नारद महर्षी, कारण तुम्हाला त्याचा त्रास होईल. हां, तुमच्या आराध्याला ते चांगलं वाटणार नाही, तुमच्या आराध्याला ते वाईट वाटेल. त्यावेळेस नारद म्हणतात माझ्या बापाली माझी प्रगती सहन होऊन नाही राहिली. आलेत भगवान विष्णूकडे, आलेत महाराज. जसे आले भगवान विष्णूकडे, भजन नाही, काही नाही. त्या दिवशी स्वयं भगवान विष्णू शेषशय्या सोडली महाराज देवानं. आणि शेषशय्येवर कोणाला बसवलं माहीत आहे? नारदांना बसवलं. ह्या नारद महर्षी. आणि नारद महर्षी भजन नाही, प्रणाम बी नाही, मी कामावर विजय प्राप्त केला. अहंकार त्या गोष्टीचा. भगवंतानी स्वागत केलं महाराज, उत्तम, वा वा नारद महर्षी, फार चांगलं वाटलं. पण नारद महर्षी म्हणतात, भगवंत म्हणतात, नारद महर्षी फार मोठं चांगलं कार्य केलं तुम्ही, खूप मोठं चांगलं कार्य केलं. पण नारदांच्या बोलण्यातून नारदांचा अहंकार प्रगट होत होता, व्यक्त होत होता. देवाला सगळं सहन होते, पण भक्ताचा अहंकार सहन नाही होत. आणि भगवान शिवानंच अशी माया रचली महाराज, एक नगरी तयार केली आणि त्या नगरीचा राजा बनवलं शिलानिधी नावाचा राजा. आणि त्या शिलानिधी राजाची कन्या बनवली श्रीमती. सुंदर माया रचली आणि त्या मायेमध्ये नारद महर्षीला घालून दिलं. आणि नारद महर्षी गेले त्या दरबारामध्ये. शिलानिधी राजानं नारद महर्षीचं उत्तम स्वागत केलं, मस्त बसण्याची व्यवस्था केली, उत्तम बसण्याची व्यवस्था केली. स्वागत, फुलांचा हार, फुलांचा पुष्पांचा वर्षाव. आणि नारद महर्षींना राजा शिलानिधी राजा म्हणतो, महाराज माझी कन्या आहे श्रीमती आणि तिचा विवाह करायचा आहे आणि स्वयंवर त्या ठिकाणी ती निवडणार आहे, तिचा उपहार सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. पण तिची कुंडली पहा, तिची एकदा सांगा बरं तिच्या जीवनामध्ये कसा वर आहे. तर आता नारद महर्षी भविष्यशास्त्राचे ज्ञाते आहेत, नारद महर्षींना भविष्य कळतं महाराज. म्हणून नारद महर्षीकडे घेऊन आलेत. नारद महर्षींच्या जवळ कुंडली दिली. कोण? श्रीमती राजानं, शिलानिधी राजाने कुंडली दिली. पा नारदाने कुंडली काढली. जाणाति काली पंचांगम तस्य पापुण्य विद्यते तिथे वार नक्षत्र योग करण. नारद महर्षी सांगायला लागलेत,